हार्बर लाईनला एक दर्गा आहे, तिथं भूतं उतरवतात. बोलण्याची पद्धत अशी आहे की संध्याकाळी 6 वाजता त्यांचा जे एक टाइम असतो ना, आजान टाइम, पीक टाइम, तो एक नगाडा वाजतो. लोक ओरडायला लागले, बायका ओरडायला लागले, डोकं आपटायला लागली, ते पिलर वगैरे, त्या पिलरवरती चढायला लागले. सडनली माझ्या बाजूला जो व्यक्ती उभा होता, क्रिपी स्माइल देऊन होतो, मुझे खून चाहिए, मुझे खून चाहिए. रे रोड वाली कोणती स्टोरी आहे ती? रे रोडला असं बोलतात की एक दर्गा आहे, म्हणजे हार्बर लाईनला एक दर्गा आहे, खूप मोठी दर्गा आहे, जिथं भूतं उतरवतात. फेमस फॉर तेच, फेमस आहे. हे कुणाला भूतबाधा झाली असेल किंवा काय झालं असेल तर तिथं जातात. जर कुणाला बोलतात, ज्यांना विश्वास नाही ना की भूत असतात नसतात, तर प्लीज एकदा व्हिजिट करून या त्या ठिकाणी. तिथं एक बोलण्याची पद्धत अशी आहे की संध्याकाळी 6 वाजता त्यांचा जे एक टाईम असतो ना, आजान टाईम, पीक टाईम, तो एक नगाडा वाजतो. नगाडा आहे. ज्यांच्या अंगात कुणालाही एंटिटी असेल ते वेगळे बिहेव करायला लागतात. बरं. लिटरली तिथं लोकांना साखळ्याला बांधलेलं आणलं पाहिजे. साखळ्यांनी बांधलेलं आहे, जसं जनावरं बांधतो ना आपण, प्राणी, तसं साखळ्यांनी बांधून आणलेलं आहे. मी स्वतः एकदा असंच फिरता फिरता व्हिजिट केलं होतं मित्रांसोबत. तेव्हा बघितलं होतं की आमच्यात एक मॉमेडियन होतं, तो बोलला एक दर्गा चांगला आहे, आपण जाऊन येऊ, पाया पडून येऊ. बोललं चल ठीक आहे. आपण थोडं गेलो होतं, तर तिथं लकीली 6चा टाईम असला, नगाडा वाजला, तर खूप सारे ॲक्टिव्हिटीज व्हायला लागले. माझ्या बाजूला एक माणूस उभा होता, जो एकदम बोल प्रॉपर फॅमिलीतला माणूस, चांगला महाराष्ट्रीयन होता, चांगला माणूस. तो हिंदीमध्ये बोलायला लागला माझ्याशी, मुझे खून चाहिए, किरपी स्माइल देऊन मला. माझ्या बाजूला उभा आहे. आम्ही लाईनीत उभं होतो, माझ्या बाजूला उभा आहे. नगाडा वाजायला लागला. बोललं काय, लोक ओरडायला लागले, बायका ओरडायला लागले, डोकं आपटायला लागलीत, ते पिलर वगैरे, त्या पिलरवरती चढायला लागलीत. आणि सडनली माझ्या बाजूला जो व्यक्ती उभा होता, वेल ड्रेसेड होता, प्रॉपर, कोणी बोलणार नाही की याला काय असेल. हा मला बोलतो, क्रिपी स्माइल देऊन बोलतो, मुझे खून चाहिए, मुझे खून चाहिए. मग तू काय बोललास त्याला? मग मी मित्राला गेलं, बघ मी चाललो. तू परत आला? मी रिटर्न, मी अजूनपर्यंत रिटर्न मी परत पाय ठेवला नाही तिकडे. बापरे, डेंजर आहे बाई, आहे खतरनाक. कारण की आपल्याला बघायला विचित्र वाटतं ना की चल, एक भंकास परची वाचणारी वेगळी गोष्ट आहे, तो वासा बोलतोय, समोर त्या लेडीज ओरडतात, डोक्या आपटतात, केस सोडून नाचतात, किऑस्क चालू आहे तिथे. वाव. खूप. ज्यांना कोणाला विश्वास नसेल तर एकदा व्हिजिट करून या. मला वाटतं तिथे असेही लोक असतील ज्यांना खरोखर अशी भूतबाधा झाली आहे, आणि दुसऱ्या प्रकारे असे मेंटली इल लोक पण असतील. मे बी असू शकतात. बट कसं आहे ना, एक स्पेसिफिक टाईमलाच कसं मेंटल इल लोक ॲक्टिव्ह होतील, विचार करण्यासारखं. शेवटी मेंटल आहे ना ते. जसं ते आपण भूलभुलैया मूवी बघितलं, तर त्याच्यात कसं आहे की एक मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स होतात लोकांना. तेही खूप वेगळं आहे, म्हणजे की ते ट्रॉमा असतो तो एका टायमाला बाहेर पडतो, पण त्या सकट खूप लोक अशी असतात ज्यांचे उत्तरही त्या सायकोलॉजिस्टकडे नसतात. सो खूप बोलतात ना, म्हणून ना सायन्सकडे जो उत्तर नाही आहे नक्की. म्हणून तर खूप लोक, म्हणजे जे काय पॅरानॉर्मल एक्सपर्ट वगैरे, ते काय बोलतात की एखाद्या गोष्टीचं उत्तर जर सायन्सकडे असेल ना, ते एक नवीन बिमारीचं नाव देतात, असं म्हणतात. आता किती खरं किती खोटं ते मलाही माहीत नाही, कारण की आपण एवढं डीपली अभ्यास केला नाही. बरोबर बोलतात ना, काही गोष्टीचं माहीत नसेल तर म्हणजे एक नवीन बिमारी आयडेंटिफाय झाली की चला ह्याला हे नाव द्या. आता मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, ह्याचा क्लिअर कट आपल्याला कुठल्या पिक्चरमध्ये दाखवलं, अपरिचितमध्ये. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याचे कसे कॅरेक्टर चेंज होतात, रेमो, अपरिचित, अंबी, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पण ॲट दी एंड ते काय निघालं, वेगळंच निघालं ना. ते एक वेगळी स्पिरिट, किंवा एक वेगळीच एंटिटी त्यात दाखवली. कारण की त्याला सायकॅट्रिस्टकडे पण ठेवला, तो सुधारलाही, त्यांनी स्वतःवर काबू पण केला, एक वेगळी लाईफ जगलं. बट एंड ऑफ दी मूवीला एक सीन दाखवला, तो एका बेवड्याला नाही का चालत्या ट्रेनमधून फेकून देतो, स्टील आहे. म्हणून तर काय काय गोष्टीला ज्यांच्याकडं सायन्सचं उत्तर नाही तर सायन्स देऊन टाकतं. बरोबर.